नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमची शेतजमीन सपाट करायची आहे का? शेतात माती किंवा मुरुम टाकून जमीन शेतीयोग्य करायची आहे का? तसेच शेतरस्ता तयार करायचा आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतीसाठी किंवा शेतीच्या कामासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरुमावरील रॉयल्टी माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे समजून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत राहतील. नमस्कार, मी अभय पाटील. तर चला लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वापरासाठी माती मुरुम घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाडीला केवळ या कारणासाठी म्हणजेच तुम्ही शेतीच्या कामासाठी जर जात असाल तर अडवणूक दंडात्मक कारवाई करू नये अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री यांनी मांडली आहे. परंतु या निर्णयामध्ये काही महत्त्वाच्या अटी देखील समाविष्ट केलेल्या आहेत. तर पहिल्यांदा आपण नेमका हा निर्णय काय आहे हे समजून घेऊया. पहा, 2 जुलै 2026 रोजी महसूल मंत्री यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या सुधारणा आणि शेती संबंधी कामासाठी लागणारा गाळ, माती आणि मुरुमावर रॉयल्टी म्हणजेच आकारले जाणार नाही. यानंतर याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला होता आणि ते देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता कोणत्या कामांसाठी याचा फायदा होऊ शकतो आपण ते पाहून घेऊ. तर पहा, यामध्ये प्रामुख्याने शेतजमिनीचे सपाटीकरण किंवा लेवलिंग. तुमचे शेत तुम्हाला जर सपाटीकरण करायचं असेल किंवा तुमचे शेत तुम्हाला जर लेवलिंग करायचं असेल तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमची शेतजमीन शेतीयोग्य करणे, शेतरस्ता किंवा वहिवाटीचा रस्ता तयार करणे अथवा तो खराब झाला असेल तर तो दुरुस्त करणे. त्याचप्रमाणे विहीर, गोठा, शेतघर आणि अशा शेतीसंबंधी कामांसाठी लागणाऱ्या गौण खनिजांचा समावेश असल्याचे यामध्ये उपलब्ध केलेले आहे. म्हणजेच आता शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीच्या कामासाठी माती किंवा मुरुमाची गरज असेल तर त्यावर रॉयल्टीचा आर्थिक भर राहणार नाही. तर मग तहसीलदार किंवा पोलीस ट्रॅक्टर पकडू शकतात का? हा सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या मनात येणारा प्रश्न आहे. तर सरकारच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतीच्या वापरासाठी माती मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाडीला केवळ फक्त या कारणासाठी अडवून दंडात्मक कारवाई करू नये अशी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला विनाकारण त्रास दिल्यास कारवाई देखील केली जाऊ शकते असेही सांगण्यात आलेले आहे. मात्र इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठूनही माती काढा आणि तुमच्या शेतात टाका असा होत नाही. तुमची रॉयल्टी माफ झाली म्हणजे शेतकऱ्याला कोणत्याही ठिकाणाहून माती किंवा मुरुम मनमानी पद्धतीने काढण्याची परवानगी मिळाली असे नाही. विशेषतः महसुली नाल्यातून माती काढायची असल्यास तलाठ्याची परवानगी आवश्यक असल्याचे महसूल मंत्री यांनी 21 ऑगस्ट रोजी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्ही माती किंवा मुरुम कुठून घेत आहात याची प्रक्रिया आणि स्थानिक परवानगीचे नियम नक्की तपासा. आता व्यावसायिक वापराला ही सवलत आहे का? तर व्यावसायिक वापराला ही सवलत नाही. हा निर्णय स्वतःच्या शेतीच्या वापरासाठी आहे. माती किंवा मुरुम घेऊन त्याची विक्री करणे किंवा व्यावसायिक वापरासाठी त्याचा वापर करणे ही सवलत समजता येणार नाही. उपलब्ध माहितीनुसार व्यावसायिक वापर आढळल्यास कारवाई होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता काय लक्षात ठेवावे? तर शेतकरी बांधवांनो, या निर्णयाचा सोपा अर्थ असा आहे की तुमच्या स्वतःच्या शेतीच्या कामासाठी तुम्हाला जर गाळ लागत असेल, माती आणि मुरुम लागत असेल तर त्यावर रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. शेतजमिनीची लेवलिंग, रस्ता, गोठा, शेतघर इत्यादी शेतीसंबंधी कामासाठी याचा फायदा होऊ शकतो. पण माती कुठून काढायची, तिथे परवानगी किंवा NOC आवश्यक आहे का याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक वापरासाठी ही सवलत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर व्यावसायिक वापर करायचा असेल तर ही तुम्हाला सवलत दिलेली नाही. ही फक्त तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला जर माती, मुरुम आणि गाळ हवा असेल तरच तुम्हाला रॉयल्टी फ्री ही सवलत मिळणार आहे. आता सर्वात योग्य अशी माहिती म्हणजे स्वतःच्या शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरुमावरील रॉयल्टी माफ आहे. आणि अशा शेतीच्या वापरासाठी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर केवळ त्या कारणासाठी विनाकारण दंडात्मक कारवाई करू नये. मात्र उत्खननाच्या ठिकाणानुसार लागू असलेली परवानगीची प्रक्रिया पाळावी लागणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सर्व माहिती आता समजून सांगितली आहे आणि मला आशा आहे की मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने समजली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर हा व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत किंवा नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट, शैक्षणिक माहिती, शासन निर्णय आपल्या या चॅनलवर तुम्हाला दररोज मिळत राहतील। त्याचप्रमाणे बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।